सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे खंडणी मागण्याचा आणि पाठलाग करून विनयभंगाचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे। या प्रकरणी विमानतळ आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सोशल मीडियावरून ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडलाय। विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार 34 वर्षीय महिलेशी अनुराग शर्मा वय वर्ष 23 याने सोशल मीडियावर संवाद साधून विश्वास संपादन केला। त्यानंतर तिचा आयडी आणि पासवर्ड मिळवून तिची छायाचित्रे सेव्ह केली। महिलेला लग्नाची मागणी घालून तिने नकार दिल्यानंतर अनुरागने तिचे आणि तिच्या पतीचे बनावट खाते तयार करून नातेवाईकांना मैत्रीच्या विनंत्या पाठवल्या। तक्रार केल्यानंतर त्यांनी महिलेला भेटण्यास बोलावले आणि नशेची गोळी देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले। या फोटोंचा वापर करत तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितली। ही घटना फेब्रुवारी 2023 ते 5 जून 2025 या कालावधीत घडली। विमानतळ पोलीस तपास करत आहेत। हडपसरमध्ये पाठलाग करून विनयभंग केला। दुसऱ्या घटनेत हडपसर परिसरात 27 वर्षीय विवाहित महिलेचा पांडुरंग महादेव रामपुरे वय वर्ष 32 राहणार मांजरी याने सातत्याने पाठलाग करून विनयभंग केला। आरोपीने महिलेला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन आणि मेसेज करून त्रास दिला। महिलेने त्याचा क्रमांक ब्लॉक केल्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरू ठेवला। रस्त्यात अडवून माझा नंबर ब्लॉक का केला, मला बोलायला आवडतं असे म्हणत तिचा विनयभंग केला। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत।